अजित पवारांच्या ताफ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। पर्यटनविषयी बैठकीला भाजपला डावलल्यानं भाजप जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके आक्रमक झाल्या। त्यामुळे जुन्नरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीतील स्थानिक पातळीवरचा वाद चव्हाट्यावर आला। दरम्यान आशा बुचकेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। महायुतीच्या एकतेला कोणी गालबोट लावत असेल तर भाजपने त्यांना ताकीद द्यावी असं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कठोर भूमिका घेतली। अनेक जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री आहेत। अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विविध जिल्ह्यात जाऊन शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतात। त्यावेळी महायुतीतील इतर घटक पक्ष त्यावर आक्षेप घेत नाहीत। मग पालकमंत्री म्हणून अजित पवार आम्हाला डावलतात असा आक्षेप कशासाठी, असा सवाल सुनील तटकरे यांनी उपस्थित केला। एक असं आहे तसं त्यांनी निदर्शनं काढायची काहीच आवश्यकता नाही। हा पक्षाचा कार्यक्रम आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळा भारतीय जनता पक्षाचे नेते येतात, मंत्री येतात, आम्ही कधी त्याच्याबद्दल आक्षेप घेत नाहीत। त्यामुळे अशा पैचं महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम कोण करत असेल तर त्यांना ताकीद वरिष्ठ पातळीवरती मिळाली पाहिजे असं माझं स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी आहे। ही जनसन्मान यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेली आहे। त्यामुळे केवळ गैरसमजावर आधारित राजकीय हेतूने कुठल्याही घटक पक्षाने अशा पैचं काय करू नये असं मला स्वतःला त्या ठिकाणी प्रदेश राष्ट्रवादीचा काँग्रेस अध्यक्ष म्हणून वाटत आहे। दरम्यान काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। मला असं वाटतं नक्की त्या ठिकाणी काय झालं हे अजितदादांना माहिती आहे, कारण अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत। काय ते तिथे उत्तर देतील ना, त्याच्यावर अजितदादा जे स्वतःच बोलतील की नक्की काय झालेलं आहे। दरम्यान अपमान सहन करणार नाही असं भाजपच्या आशा बुचके यांनी सांगितले, तर ही निव्वळ स्टंटबाजी असल्याचा पलटवार रुपाली चाकणकर यांनी केला आहे। विरोध फक्त प्रशासकीय बैठकांमध्ये पर्यटनचे आणि ती कोणत्याही आम्हालाच काय पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही। शासकीय बैठक आहे, त्यांनी जाहीर करावं। शासकीय काही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून आमचं पण कर्तव्य दायित्व आहे की आम्ही आमच्या नेत्याचं या ठिकाणी स्वाभिमान अभिमान जपला पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान आम्ही सहन करणार, कदापि नाही सहन करणार। हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मला वाटतं आशाताईंना त्याची थोडीफार कल्पना असेल, पण अशा पद्धतीने झेंडा दाखवण्यापेक्षा त्या दादांकडे जरी आल्या असतं तरी दादांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं। मला असं वाटतं की ही एक स्टंटबाजी आहे आणि दादा कोणीही आलं, नाव गाव जात धर्मपात काही विचारत, पक्षही विचारत नाही, ज्याचं येईल त्याची तक्रार ऐकून घेतात आणि प्रश्न सोडवतात। इथे हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्याच्यामुळे असे स्टंटबाजीचे प्रकार मध्ये मध्ये होत राहणार आहेत आणि आम्हाला त्याचं विशेष वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।